झी 24 तास एक पाऊल पुढे। तर विदर्भातून एक महत्त्वाची बातमी आहे। वर्षाचं आपलं टार्गेट गाठण्यासाठी एका तरुणावर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्याचा धक्कादायक प्रकार गोंदिया जिल्ह्यामध्ये घडलेला आहे। एका परिचारिकेच्या या प्रतापामुळे तरुणाचं आयुष्यच उद्ध्वस्त झालंय। पाहूया एक रिपोर्ट। कुटुंब नियोजनाची फसवून शस्त्रक्रिया, वर्षाचं टार्गेट गाठण्यासाठी परिचारिकेचा प्रताप। गोंदिया जिल्ह्यात देवरी तालुक्यातल्या या भरत मानकरकडून भानोडी आरोग्य केंद्रातल्या दीप्ती खरवडे या परिचारिकेनं 2000 रुपये देऊन कुटुंब शस्त्रक्रियेच्या कोऱ्या फॉर्मवर सह्या घेतल्या। भरतला अपत्य नसतानाही फॉर्ममध्ये त्याला एक मुलगा आणि एक मुलगी असल्याची खोटी माहिती देण्यात आली। भरत आणि त्याच्या पत्नीचं वयही चुकीचं टाकण्यात आलं। फॉर्मच्या आधारे जबरदस्तीनं शस्त्रक्रिया केल्याचा आरोप भरतच्या कुटुंबियांनी केलाय। विजयवाडकडनं मला 2000 रुपये दिला आणि माझा केस घेतला। फॉर्म वगैरे मला लिहिलं, त्यानं मला साईन मागला, साईन दिला। जबराईना झाला असं मी घरीच नाही होतो ना, कोचा झोपवून ते नेला त्याला। खुनानं तर इथल्या बॅट भरली होत्या। डॉक्टर मात्र आपल्याकडे आलेला फॉर्म बघूनच संबंधित व्यक्तीची शारीरिक तपासणी करून शस्त्रक्रिया केल्याचा दावा करतात। मात्र ऑगस्टमध्ये झालेल्या ऑपरेशनची बातमी बाहेर येऊ दिली नाही। मी ओटीमध्ये असतो आणि पेशंट येत राहतात। मी आतमध्ये जाऊन फक्त त्यांना चेक करतो, बीपी आणि घेतो, फिट असलं त्यांना लगेच ऑपरेशनला घेतो। त्यांना मला माहिती आहे, माझा फॉर्म भरला होता, पूर्ण भरला होता आणि ज्याचं मी ऑपरेशन केलं त्याची सही होती। जर मला माहिती झालं तर मी ऑपरेशन केलंच नसतं। भरतच्या गरिबीचा फायदा घेत केवळ आपलं टार्गेट पूर्ण करण्याकरता परिचारिकेनं केलेले हे कृत्य संतापजनक आहे। नुकतंच लग्न झालेल्या या तरुणाचं यामुळे संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झालंय। तरीही जिल्हा प्रशासन या प्रकरणी मौन बाळगून आहे। एका युवकाचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या परिचारिकेवर काय कारवाई होते ते पाहावं लागेल। झी 24 ताससाठी गोंदियाहून माधव चंदनकरसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।